सोलापूर महानगरपालिकेने लक्ष्मीबाई भाजी मंडई परिसरात मंडई विभाग आणि अतिक्रमण विभागाची संयुक्त धडक मोहीम राबवली। विजापूर बेस ते केळी गोडाऊन या संपूर्ण मार्गावर गाड्या, टेबल व भाजीपाला जप्त केला। 7 दिवस ही मोहीम सुरू राहणार असल्याचा इशाराही दिला। पण या कारवाईचा धाक टिकला किती वेळ, तर अवघ्या काही तासात कारवाई संपताच मंडई परिसर पुन्हा अतिक्रमणाने गजबजून गेला। पहा ब्रेन न्यूजचा हा खास रिपोर्ट। महापालिकेची गाडी निघाली आणि अतिक्रमणधारक परतले। हे आहे लक्ष्मी मंडईचं कटू वास्तव। कारवाई होते, कॅमेरे येतात, अधिकारी फोटो काढतात आणि दुसऱ्याच दिवशी सगळं जैसे थे। विजापूर वेस्ट ते केळी गोडाऊन हा रस्ता नागरिकांसाठी आहे की खासगी बाजारासाठी? रस्त्यावर टेबल मांडणारे पुन्हा हजर, फुटपाथ अडवणारे पुन्हा ठाण मांडून बसलेले आणि 4 चाकी गाड्यांची रांग पुन्हा जैसे होती तैसी। मग प्रश्न पडतो, ही कारवाई नागरिकांसाठी होती की केवळ दाखवण्यापुरती? प्रशासन 7 दिवस मोहीम चालवणार म्हणते, पण जर कारवाई झाल्यावर काही तासातच अतिक्रमण परत येत असेल तर या मोहिमेला अर्थ काय? महापालिका प्रशासन इशारा देतं, कारवाई करतं, पण अतिक्रमण धारकांना त्याची भीती नाही हे आजचं चित्र स्पष्टपणे सांगतं। जोपर्यंत कायमस्वरूपी व्यवस्था उभी राहत नाही, जोपर्यंत दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई होत नाही, तोपर्यंत अशा मोहिमा म्हणजे केवळ कागदी वाघ करतील। सोलापूरकरांना शिस्तबद्ध मंडई हवी आहे, त्यांना आश्वासन नको, ठोस कृती हवी आहे।